रामकृष्ण हरे. सज्जन हो, आईची प्रेरणा आणि मुलाची सुधारणा अशा अर्थाचा आजचा हा आपला भाग आहे. सावधान पालकांनो, तरुण मुलं व्यसनाधीन होत आहेत आणि मोठ्या मोठ्या घटना या व्यसनाच्या घडत आहेत. अगदी एका मुलाने केलेली चूक अगदी त्याचे आजोबापर्यंत आज तुरुंगात लोक आहेत. तेव्हा या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज आपण जे पाहतो आहोत ना, तर ही व्यसनाधीनता अधिकाधिक वाढत चाललेली आहे. त्यामुळे दुर्गुणाची परंपराच सगळी वाढत आहे, कारण व्यसन ही अनेक दुर्गुणांची परंपरा आहे. तेव्हा याच्यावर एक आपण दृष्टांत पाहूया, म्हणजे मग आपल्या डोळ्यामध्ये विवेकाचं अंजन घातल्यासारखं होईल. एका गरीब सुजान मातेला एकुलता एक मुलगा होता. वाईट संगतीमुळे तो हळूहळू बिघडत गेला आणि तो अनेक चुका करू लागला, अनेक दुष्कृत्य करू लागला. आणि ती आई गरीब असल्यामुळे लोकांचे धुणे भांडे करण्यासाठी तिला दिवसभर कामाला जावं लागायचं. आणि मग दुर्लक्ष व्हायचं आईचं. त्याच्या पण जाता जाता सांगायची त्याला की बाबा रे, तिकडे वाईट संगतीत पोरात जाऊ नकोस, शाळेत जात जा, शाळेवर तू जात नाही वेळेवर, आज सांगायची, निघून जायची. मग ती गेल्यानंतर मग हा मोकळा टाक्या. आणि मग त्याचे दुर्गुण वाढत वाढत चालले. मग आईला चिंता पडली की आता याला काय करावं, याचा विवेक कसा जागा होईल, याचं शहाणपण कसं जागं होईल, असं ती विचार करू लागली. आणि मग तिला एक उपाय सुचला. त्याने काय केलं, आपल्या खोलीमध्ये असे खिळे आहेत ना, खिळे, त्याने एक चूक केली, त्याच्या लक्षात आली की ती एक खिळा ठोकायची भिंतीला. असे खिळे ठोकत काही दिवसानंतर ते संपूर्ण खोलीतीचे खिळेनी भिंती सगळ्या गच्च झाल्या, अगदी गच्च भरल्या. आणि मग एके दिवशी तो मुलगा त्या आईच्या खोलीत गेला, पाहतो तर सगळे 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 खिळेच गच्च झाल्यात भिंती. मग त्याने विचारलं, आई हे काय आहे, काय केलंस तू हे? आई म्हणते, बाळ, हा प्रत्येक खिळा म्हणजे तुझ्या दुष्कृत्याची आठवण व्हावी म्हणून मी हे केलेलं आहे. आईच्या बोलण्यामुळे त्याचा विवेक जागा झाला. अरे बापरे, म्हणजे मी एवढे दुष्कृत्य केले? कारण दुष्कृत्य करणाऱ्याला पाढे तो वाचित नाही, तो करतच राहतो. आणि मग एवढा ढीग झाला. आणि मग त्या आईच्या प्रेमाने तिला सांगितलं की हे तुझ्या दुष्कृत्याची आठवण म्हणून मी हे केलेलं आहे. तर अशा तिच्या बोलण्यामुळे त्याचे विवेक जागा झाला. आणि मग त्याने शपथ घेतली की आई, आजपासून मी एकही चूक करणार नाही. आणि मग त्याने ते सुधारण्याला सुरुवात केली. मग एखादा दुर्गुण काढून टाकला की ती एक खिळा काढायची, एक दुर्गुण त्याचा गेलेला दिसला की एक खिळा काढायची. असे होता 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 त्या मुलाने शपथ घेतल्याप्रमाणे काही दिवसाने सगळे खिळे स्वच्छ झाले. त्याने पाहिलं, हा एकही आता खिळा नाही. बरं वाटलं त्याला. म्हणलं, आई, आता माझं सगळं पाप गेलं ना? ते म्हणले, बाळ, तुझं सगळं पाप गेलं, पण या खिळ्यामुळे जे भोगसे पडलेले आहेत ना, छिद्र, ते मात्र तुझ्या दुष्कृतीची आठवण करून देत आहेत. तर ते बुजण्यासाठी, ते झाकून जाण्यासाठी तुला यापुढे नीती, न्याय, धर्म यासाठी सद्गुणसारखे करत राहिले पाहिजे. आणि याने तुझं आयुष्य अगदी आनंदमय, मंगलमय होईल. आणि असं जर तू केलंस ना, तर तुझा भविष्यकाळ अति उज्ज्वल आहे. माझा तुला आशीर्वाद आहे. तात्पर्य, हे जे दुर्गुण निर्माण होतात ना, तर हे दोन कारणाने होतात. एक तर अतिगरिबीमुळे मुलांकडे दुर्लक्ष होतं, कारण ती बाई दिवसभर कामाला जाते आणि मग केव्हा तरी सांगते, आणि त्याला माहिती आहे की ती केव्हा तरी सांगणार आणि निघून जाणार. मग ह्याचं काम सुरू होतं. असे मुलं मग जास्त गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात, कारण दुर्लक्ष होतं त्या आईवडिलांचं, पालकांचं. तेव्हा पालकांनी सतर्क राहणं, आपला मुलगा काय करतो आहे, कुठे काय करतो आहे, त्याला दोस्त कोण आहेत, त्यांनी जो आजचा दिवसभराचा वेळ कुठं घालवला, याचं निरीक्षण आणि भान पालकांनी ठेवलं पाहिजे. आणि ते दुर्लक्ष होत आहे. आत्ता आपल्या माऊली अभ्यासिकेमध्ये 1500 मुलं आत्तापर्यंत अभ्यास करून गेले, पण त्यांच्याबरोबर ॲडमिशन करताना
15सुद्धा पालक त्यांच्याबरोबर आलेले नाहीत किंवा 15 मुलांची चौकशीसुद्धा अजून कोणत्याही पालकांनी माझ्याकडे केलेली नाही. याचा अर्थ काय होतो की पालक सतर्क नाहीत पाल्याबद्दल असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचा गैरफायदा मुलं उठवू शकतात आणि त्यामुळे काही टक्केवारी मुलांची बिघडते आहे. म्हणून अतिगरिबीमुळे कामात पालक जातात आणि मग त्याच्यामुळे मुलाकडे दुर्लक्ष होते. अतिगरिबीसुद्धा हे एक कारण होऊ शकतं. अशीच एक 10-15 वर्षापूर्वी मी जे पुस्तकं लिहित होतो तर ब्रह्मचर्य आश्रम लिहित होतो. त्यामध्ये 1 ते 25 वयोगटातले मुलं कसा अभ्यास करतात काय असं मी ते लिहित असताना ठाण्याला एक दुर्घटना घडली. विजय शर्मा नावाच्या मुलाने आईचा गळा कापला. 16 वर्षाचा मुलगा विजय. आणि त्याचं कारण काय की आई सांगायची, अरे विजय तू शाळेत जात नाही, टुकार मुलाबरोबर खेळतोस, नाही ते फालतू चित्रपट पाहायला जातोस, असं करू नको. ते रोज सांगायची आणि कामाला निघून जायची. आईचा आवाज बंद व्हावा म्हणून त्यांनी आईचा गळाच कापून टाकला, आई मारून टाकली. त्याच्यावर मी पुस्तक लिहिले, आईची हत्या म्हणून, मातृहत्या म्हणून. सांगायचा मुद्दा काही घडलेली घटना आहे. 16 वर्षाचा मुलगा आईला मारून टाकतो म्हणजे मातृत्वाची, वात्सल्याची हत्या केल्यासारखं आहे. हो न मातुः परं दैवतम, सगळ्यात मोठं दैवत आई आहे आणि तिला मारून टाकलं 16 वर्षाच्या मुलाने, विजय शर्माने. आणि मला फार वाईट वाटलं. मग त्याच्यावर एक लेख लिहायला लागलो तर जरा मोठा लेख झाला म्हणून मी एक लहानसं 16 पानाचं पुस्तक काढलं, मातृहत्या म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये सगळे विचार मांडलेले आहेत की वर्तमानपत्राला आले, कशाने मारलं, कसा झाला, या सगळ्या गोष्टी संदर्भ दिलेले आहेत. आणि शेवटी दिलेलं आहे की 16वं वर्ष धोक्याचं असं एका कवीने म्हटलेलं आहे. पण ते 16वं वर्ष मोक्याचं सुद्धा करता येतं, ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षामध्ये. तेव्हा मोक्याचं आणि धोक्याचं हे संगतीमुळे होतं. तेव्हा अतिगरिबीमुळे हा एक प्रकार घडू शकतो. आणि दुसरा प्रकार अतिश्रीमंतीमुळे. अतिश्रीमंत असणारे लोक काय करतात, मुलाकडे दुर्लक्ष करतात आणि मुलं काय करतात, मग तुफान त्यांना सोयी सवलती असतात. अभ्यास कसला आणि काय कसला, भारी भारी गाड्या, भारी भारी आणि संगती तशा मुलांची, आणि मग ते व्यसनाधीन जातात. आणि याच्यात मोठ्यातलं मोठं आता ताजा उदाहरण म्हणजे अगरवाल प्रकरण. पार आजोबा सकट सगळे तुरुंगात आहेत आत्ता. सांगायचा मुद्दा काय की इतकी व्यसनाधीन मुलं होतात आणि मग त्याचा परिणाम सगळ्या पिढीवर होतो. केवढा मोठा तो अगरवाल बिल्डर, पण त्याचे सगळे काळं चरित्र झालं. पार आजोबापर्यंत सगळे नाही ते सगळे उकरून लोकांनी चॅनलने काढलं त्यांचं आणि सगळे आता तुरुंगात आहेत. सांगायचा मुद्दा असं की सावधान पालकांनो म्हणून मी सुरुवातीला म्हटलेलो आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि म्हणून आई हे एक मोठं दैवत आहे. आई हे मुलांचं कोर्ट आहे आणि आईंच्या सहवासात मुलगा जास्त राहतो. म्हणून आयांनो जरा जास्त मुलावर लक्ष ठेवा आणि ते काय करतात काय नाही करत त्यांना वेळच मिळू द्यायचा नाही इतर फालतू कामासाठी. आणि सतत अभ्यासामध्ये ठेवणं, सत्संगतीमध्ये ठेवणं, हेरिंग करणं, तपास करणं, या सगळ्या जर आपण गोष्टी केल्या तर हे प्रमाण घटेल आणि मग आपलं जे जीवन आहे किंवा कौटुंबिक परिवारातलं जीवन आहे ते नक्की चांगलं होईल. तेव्हा हा व्हिडिओ समाप्त करताना तुकाराम महाराजांचं अभंगातलं एक चरण आठवलं. ऐसे कळवळ्याचे जाती करेला भाविन प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसे कळवळ्याची जाती म्हणजे आई. तेव्हा अशा प्रकारच्या आईला दैवत आहे आणि आईंनी जास्त 1 नंबर आई जबाबदार असते, 2 नंबर मग वडील, समाज, शिक्षक हे मग सगळे हळूहळू जबाबदार असतात. या सगळ्यांचं काम आहे की आपली पुढची पिढी, भावी पिढी आपली सक्षम आणि सुसंस्कृत झाली पाहिजे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.